विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आता आपल्या सोबत आहेत। दानवे साहेब, आज अमित शहा छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहेत आणि संध्याकाळी त्यांची जाहीर सभा पार पडते। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपकडनं छत्रपती संभाजीनगरवर रणशिंग फुंकलं जातंय, काय तुम्ही कसं बघता त्याकडे? वाटतं रणशिंगामध्ये कोणतीच हवा नाहीये। वरून वरून मोठं मोदी शहा घोषणा होतात, खाली जनतेत या गोष्टीने भारतीय जनता पार्टीचे लोकांच्या घरी सुद्धा जाऊ शकत नाही सभेला या म्हणून निमंत्रण द्यायला। फक्त जाहिरातीवर टीव्हीवरच हे चालू आहे सभा। त्यामुळे मला वाटत नाही ही सभा अशी नैसर्गिकरित्या ना जशी शिवसेनेची होती तशी होईल की अशी कृत्रिमरित्या होईल। नुसते आणून लोक बसवायचे पुतळे अशी सभा होऊ शकते, पण जिवंत सभा ही होऊच शकणार, मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो। पण कुठंतरी भागवतकरांमध्ये की परिवर्तनाची ही सभा असणार आहे, ज्या पद्धतीने एक सभेचं माहोल तयार करण्यात आलेला आहे, त्यामुळे ही परिवर्तनाची सभा। कुठलं परिवर्तन? लोकसभेचं एकूण सगळं परिवर्तन। हा बरोबर आहे, म्हणजे परिवर्तन आता मी तर म्हणेल देशामध्ये आणि राज्यामध्ये परिवर्तनाचीच ही सभा आहे। कारण देशात भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे, राज्यामध्ये पण भारतीय, हे परिवर्तन करण्यासाठी ही सभा उपयोगी ठरेल आम्हाला, असं मला वाटतं। काय एकूण महाविकास आघाडीची नेमकी काय तयारी सुरू आहे? कारण उद्या बैठक आहे, जागा वाटपाची प्रमुख नेत्यांना बोलवण्यात आलेला आहे, काय नेमका विजया शिक्कामोर्तब होईल जागा वाटपावर? बिलकुल, जागा वाटप काय फार मोठा विषय बाकी नाही, 2-4 जागेचा काही इश्यूज आहे। मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब, पवार साहेब आणि काँग्रेसचे खरगे साहेब किंवा राहुलजी गांधी 2 मिनिटं बसले, 2 मिनिटं फोनवर बोलले तरी हा विषय मिटेल, एवढंच बाकी काही फार इश्यू बाकी नाही असं मला वाटतं। सातत्याने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा प्रश्न उपस्थित केला जातोय, त्यांना सुद्धा उद्या निमंत्रित केलंय। मात्र प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे की तुमच्यातला आधी वाद मिटवा, पवार गट आणि उद्धव ठाकरे गटातल्या 4-5 जागांचा काही वाद आहे तो मिटवा, नंतर मग आपण चर्चा करू। वाद नाहीये हा, याला वाद नाही म्हणताय ना, जागा वाटप आहे। आणि म्हणून थांबलं का की आता ठीक आहे, त्या 2-4 जागेची संपूर्णपणे माहिती घेऊन जो उजवा असेल त्याला तिथं तिकीट मिळेल ऑटोमॅटिक, त्याच्यात वाद असायचं काही कारण आहे। निवडून येणं हा क्रायटेरिया काँग्रेसचा निवडून असेल तर काँग्रेस लढेल, शिवसेनेचा निवडून असेल शिवसेना लढेल, राष्ट्रवादीचा निवडून असेल राष्ट्रवादी लढेल, अशा प्रकारची स्थिती आहे। उद्या याच्यावरती एकूण जागा फॉर्म्युला किंवा जागा वाटप निश्चित होईल? झालेलंच आहे जवळपास, थोडेसे इश्यू बाकी आहे, फार आता नवीन काही करायचं बाकी नाहीये। हत्ती गेलं आणि शेपूट राहिला अशी आमच्याकडे म्हणे, तशा पद्धतीने थोडंसं शेपूट बाकी ते निघून जाईल। किती साधारणतः ठाकरे गटाचा दावा किती असणार आहे साधारणतः जागेविषयी मी नाही बोलू शकत, त्या जागा पक्षप्रमुख जाहीर करतील। अनिल देसाईंवरती जी काही चौकशी केली जाणार आहे, जो काही आरोप त्यांच्यावरती लावण्यात आलेला आहे, पक्ष निधीतून 50 कोटी काढलेल्याचा, काय वाटतं की ज्या पद्धतीने आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जाणार? पहा, अनिल देसाई शिवसेनेचे असे नेते की यांच्यावर कोणी डाग नाही लावू शकत, कोणी बोट सुद्धा नाही दाखवू शकत। एखाद्या आमच्यासारख्यावर कोणी बोट दाखवू शकतं, ठीक आहे, आम्ही रोज काही ना काही आमचं चालू असतं, पण अनिल देसाई असे स्वच्छ निरपेक्ष वृत्तीचे नेते शिवसेनेचे, यांच्यावर कोणी बोट दाखवू शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे। परंतु आता मुंबईत चर्चा चालू आहे, अनिल देसाई लोकसभा लढणार आणि मग त्याची भीती मनात असेल। आत्ताच कसं सुरू झालं अनिल देसाईचं, ज्यावेळेस लोकसभेला त्यांचं नाव यायला सुरुवात झाली त्यावेळेस चौकशा सुरू झाल्या, लोकांना हे सगळं कळतं या गोष्टी, म्हणून मग त्यांच्या सेक्रेटरीची इन्क्वायरी कर, त्यांची इन्क्वायरी कर, हा भारतीय जनता पार्टीची नेहमीची पद्धत आहे। आणि म्हणून ते आता कोणतरी म्हणलं ना मोदी का परिवार, कोणतरी प्रियंका गांधी म्हटल्या की मोदी के परिवार में सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स क्यों नाही आहे, हे झालं, हे खरं मोदीचा परिवार आहे, हा थोडी मोदीचा परिवार। तर अंबादास दानवे होते। या सगळ्या आज जी अमित शहाची सभा होणार आहे ती मात्र कुठेही नैसर्गिक नसणार आहे, लोकांना त्या ठिकाणी जबरदस्तीने बसवलं जाईल अशा पद्धतीचं टीका हे दानवे यांनी केलेली आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।